नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरतीमध्ये एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला जाहिरातीमार्फत मिळत आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। गट क व गट ड मधील पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 19,900 ते 63,200 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी नोकरीसाठी। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे। लक्षात घ्या, यांच्यामार्फत ऑलरेडी एक जाहिरात पहिला प्रसिद्ध झालेली आहे, त्यानंतर ही दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 4/11/2025 ला ही रिलीज करण्यात आलेली डेट आहे। बघूया पदे कोणकोणते आहेत आणि त्यानंतर त्यांनी ॲडिशनल माहिती काय सांगितलेली आहे। तर बघा, नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सो यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। गट क व गट ड मधली पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। बघूया कोणकोणती पदे आहेत। यामध्ये चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशामक गट क संवर्गातलं हे पद आहे, ज्यासाठी S6 चा पे स्केल 19,900 टोटल 36 जागांसाठी भरती होत आहे। तर फायरमन अग्निशामकच्या टोटल मित्रांनो 150 जागा आहेत, ज्यासाठी 19,900 हा पे स्केल आहे। गट ड मधलं हे पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या दोन पदांची विस्तृत मध्ये माहिती आता आपण पुढे घेत आहोत। बघा, पहिलं पदनाम आहे चालक यंत्रचालक, गट क मधलं पद आहे, 19,900 पे स्केल आहे। या 36 जागांचं जे कॅटेगराइज विश्लेषण आहे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुमच्या संवर्गाला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त यासाठी क्वालिफिकेशन बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला अभ्यासक्रम तुमचा पूर्ण असणे आवश्यक आहे। वाहन चालक या पदावर किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे। मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे। लिहिता वाचता व बोलणे, किमान शारीरिक पात्रतामध्ये उंची दिलेली आहे, छाती दिलेली आहे, वजन दिलेले आहे, दृष्टी दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी असणे आवश्यक आहे। पाठ्यक्रम काय असणार आहे तोही तुम्ही या ठिकाणी त्याचा पाहू शकता, जो नियुक्तीनंतरचा तुमचा राहणार आहे। पुढे बघा, यानंतर दुसरे जे पद आहे महत्त्वाचं, ज्याच्या 150 जागा आहेत, यामध्ये अग्निशामक किंवा फायरमनचं पद आहे गट ड मधलं, ज्यासाठी अगेन 19,900 पे स्केल आहे। टोटल 150 जागा आहेत। 150 जागांचं कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। तुमच्या संवर्गाला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम जो असणारा पूर्ण केलेला असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। यासाठी सुद्धा उंची, छाती, वजन, दृष्टी मागितलेले आहे। या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सो या बेसिसवर तुमचं जर क्वालिफिकेशन तुम्ही सॅटिस्फाय करत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करू शकाल। त्यानंतर वयोमर्यादा बघा, दोन्ही पदांसाठी कशा प्रकारे राहणार आहे तर 18 ते 28 वर्ष लिमिट या ठिकाणी अराखीव खुल्या गटासाठी राहील। मागासवर्गीय अनाथ अधोगतीसाठी 33 वर्ष राहणार आहे। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू राहील। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकता। आता या ठिकाणी परीक्षेचे संक्षिप्त रूप कशा प्रकारे राहील बघा, तर दोन्ही पदांसाठी पहिला तर एक्झाम होईल, ज्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे प्रत्येकी 15 क्वेश्चन विचारण्यात येईल। इंग्लिश सब्जेक्ट नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे। दर्जा 10वीचा राहील। मराठीमधून एक्झाम असणार आहे। 60 प्रश्न असतील, 120 गुण असतील, कालावधी 90 मिनिटांचा आहे। MCQ टाईप ऑप्शन्स या ठिकाणी राहणार आहेत। यानंतर तुमच्या 80 गुणांची मैदानी चाचणी सुद्धा होणार आहे आणि त्या दोन्हीच्या बेसिसवर, दोन्ही गुणांच्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी केले जाईल। सो यानुसार तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता। अर्थात या डिपार्टमेंटमध्ये तुमचं जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, तर तुम्ही या भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया पार पाडली जाते। त्यानंतर बघा, यासाठी परीक्षा शुल्क जे काय स्टँडर्ड आहे मित्रांनो, 1000 रुपये फॉर्म पे, 900 रुपये फॉर्म पे त्यांनी घेतलेले आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे। माजी सैनिकांसाठी शुल्क माफ केलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे किंवा फी सुद्धा भरायची आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल राहणार आहे। त्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत।
यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 10/11/2025 पासून 1/12/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी nmc.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे मित्रांनो. भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारचे कोर्सेस करून बसलेले असतात, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आपल्याला म्हणता येईल. या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.